नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण 5 किलो कैरीचे आंबट गोड लोणचं बनवतोय। एका ताईंची रिक्वेस्ट होती, खूप दिवसापासून त्या रिक्वेस्ट करत होत्या की ताई कैरीचं आंबट गोड लोणचं दाखवा। अगदी दिवाळीच्या अगोदरपासून त्यांची कमेंट होती। तर आज आपण तीच रेसिपी बनवतोय। तर 5 किलो कैरीपासून कैरीचं आंबट गोड लोणचं कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी अगदी छान अशा कैऱ्या आपण घेतलेल्या आहेत। मी इथे राजापुरी कैरी वापरते। अगदी मोठ्या आकाराच्या कडक कैऱ्या मी घेतलेल्या आहेत। कैऱ्या सुरुवातीला 5-6 तास आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या। भिजत ठेवल्यानंतर आपण छान अशा कैऱ्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत। तर सुरुवातीला देठाकडचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चीक असतो तो निघून येईल। पण अशा पद्धतीने कैऱ्या आपण देठाकडच्या साईडच्या कट करून घ्यायच्या आहेत। कैऱ्या आहेत त्या छान आडकीत्याच्या साहाय्याने आपण बारीक करून घेणार आहे। कैरीची साईज थोडी मोठी असल्यामुळे कट करायला थोडा प्रॉब्लेम होतोय। तशा प्रकारे छान बारीक फोडी आपण कैरीच्या करून घ्यायचे आहेत। अगदी योग्य प्रमाण मी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याकडे 2 प्रकारचे कैरीचे लोणचे मिळतात, आंबट गोड कैरीचं लोणचं आणि रेग्युलर जे तिखटवाले लोणचं असतात ते। तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कैरीचे लोणचे ऑर्डर करू शकता। अशा प्रकारे आपण कैरीच्या फोडी फोडून घेतलेल्या आहेत। छान कॉटनच्या कापडावर आपण त्याला अगदी फॅनवर सुकवून घेणार आहे, किंवा तुम्ही 1 तासभर उन्हामध्ये सुकवलं तरी चालेल। आपण या कैरीला हळद मीठ वगैरे लावलेलं नाहीये। आता लोणच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। इथे आपण 1.5 किलो शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। 1/2 किलो मोहरी घेतलेली आहे, काळी मोहरी बारीक अगदी गावरान मोहरी घेतलेली आहे। 50 ग्रॅम इथे आपण लवंगी मिरची पावडर घेतलेली आहे। 100 ग्रॅम हळद घेतलेली आहे। 50 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत। 150 ग्रॅम बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे। 20 ग्रॅम मिरी, 10 ग्रॅम आपण इथे लवंग घेतलेली आहे। 10 ग्रॅम सुंठ घेतलेली आहे। 100 ग्रॅम इथे बडीशेप घेतलेली आहे आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे। गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। आणि 1/2 किलो इथे आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे। 20 ग्रॅम हिंग घेतलेला आहे आणि लसूण सोलून 1/2 किलो घेतलेला आहे, म्हणजे सोललेल्या लसणाचं 1/2 किलो वजन आहे। तर सुरुवातीला आपण मोहरी आहे ती छान भाजून घ्यायची आहे। खूप भाजायची नाहीये, अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे। मेथी दाणे आहेत ते छान लाल होईपर्यंत भाजायचे आहेत, म्हणजे मेथी दाण्यांचा कडवटपणा कमी होतो। अशाच प्रकारे सर्व जे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे ते भाजून घ्यायचे। मेथी दाणे पण आपण छान खमंग भाजून घेतलेले आहेत। मोहरी फक्त आपल्याला जास्त भाजायची नाहीये, हलकीशी भाजून घ्यायची आहे। बडीशेप पण आपल्याला अगदी हलकीशी गरम करून घ्यायची आहे, जास्त भाजून घ्यायची नाहीये। फक्त बडीशेप सादळलेली वगैरे असेल तर आपण अशी गरम करून घेतलेली आहे। गरम मसाले पण थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये आपण मिरी वापरलेली आहे आणि लवंग वापरलेला आहे। 20 ग्रॅम आपण मिरी आणि 10 ग्रॅम इथे लवंग घेतलेली आहे। मोहरीची डाळ पण थोडीशी गरम करून घ्यायची आहे। आता आपण जे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे ते मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचं आहे। मोहरी आहे ती बारीक करून घ्यायची आहे। मेथी दाणे छान बारीक करून घ्यायचे आहेत। लसूण छान टेचून घ्यायचं आहे आपल्याला। बडीशेप बारीक करून घ्यायची आहे। हिंग बारीक करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि लोणच्यासाठी शक्यतो आपण शेंगदाणा तेलच वापरायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व साहित्य आपण बारीक करून घेतलं आहे। मिरी, सुंठ, लवंग बारीक केलेली आहे, बडीशेप बारीक करून घेतलेली आहे। आता एक आपण घमेलं घेतलेलं आहे, पसरट असं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला मी इथे मीठ टाकते। 5 किलो कैरीसाठी 1/2 किलो मीठ टाकायचं आहे। बारीक मीठ वापरलेलं आहे मी। आपण जे मोहरी भाजून घेतलेली होती ती अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे, ती टाकायची आहे। आता त्याच्यामध्ये आपण मोहरीची डाळ टाकायची आहे। अशा पद्धतीने एक एक पदार्थ आपण अगदी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। आता त्याच्यानंतर आपण इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे लोणच्याला कलर छान येतो।
इथे आपण तिखटवाली मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे. मी जसे एक एक पदार्थ टाकलेले आहेत त्याच पद्धतीने टाकायचे आहेत. आता इथे आपण बडीशेप पावडर टाकलेली आहे, मेथीची पावडर टाकलेली आहे. मेथी अगदी बारीक करायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आता त्याच्यामध्ये आपण सुंठ, मिरी आणि लवंग वाटून घेतलेली होती ती टाकलेली आहे. हिंग होता तो मिक्सरमधून आपण छान बारीक करून घेतलेला आहे. लसूण तुम्हाला दिसत असेल मी टेचून घेतलं आहे, खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण अगदी अशा पद्धतीने कडकडीत तेल झालेलं टाकायचं आहे. आपल्याला लसूण खूप पण असा लाल होऊन द्यायचा नाही आहे, अगदी थोडासा गरम तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तेच गरम तेल आपण या लसणामध्ये टाकलेलं आहे. तेच तेल आपण गुळामध्ये घालतोय म्हणजे गुळ आपला छान वितळेल. गरम तेल गुळामध्ये टाकल्यामुळे गुळ पटकन वितळतो. अशा पद्धतीने आपण गुळामध्ये पण तेल घालून घेतलेलं आहे. आता जे राहिलेलं तेल आहे ते आपण जे सर्व साहित्य घेतलेलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर सुरुवातीला आपण मध्ये हिंग टाकलेलं आहे, त्या हिंगावरती तेल टाकायचं आहे. ज्या पद्धतीने मी तेल टाकते आहे त्याच पद्धतीने तेल तुम्ही ह्या साहित्यांमध्ये टाकायचं आहे. सुरुवातीला आपण हिंगावर तेल घातलेलं आहे, मग साईडनी सर्व मसाल्यांवरती आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. राहिलेलं सर्व तेल आपण आता ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी वर्षभर हे लोणचं छान प्रकारे टिकतं, खराब होत नाही. आता एक एक करून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण आपण घेतलेला होता तो टाकायचा आहे, गूळ आपण वितळून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. हे साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. खायला खूप टेस्टी लागतं हे लोणचं. सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान थंड होऊन द्यायचं आहे. अगदी रात्रभर तुम्ही थंड करण्यासाठी ठेवलं तरी चालेल. तशा प्रकारे अगदी पूर्ण रात्रभर हे मिश्रण मी छान थंड होऊन दिलेलं आहे. कैरी पण आपली छान सुकवून छान पुसून घेतलेली आहे. कैरीला पण हळद मीठ लावलेलं नाही आहे. आता हे सर्व साहित्य कैरीमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य टाकून आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी 2-3 तासामध्ये तुम्हाला दिसत असेल लोणच्याला छान खार सुटायला लागलेला आहे. आता हे लोणचं आपण छान चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. काचेची बरणी छान स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे. चिनी मातीची बरणीसुद्धा छान स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकून घेतलेली आहे. त्याला आपण थोडासा हिंगाची धुरी दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल छान धूर निघतोय त्या बरणीमधून. अशा पद्धतीने आपण लोणचं आहे ते छान बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. अगदी वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ह्या लोणच्याला काही होत नाही. फक्त सारखं आपण त्याला हाताळायचं नसतं, लागेल तसं थोडंसं छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचं असतं. तर अशा प्रकारे लोणच्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन.